राज्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यांचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। आता पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह इथं राज्यातील सर्वात मोठं बिबट निवारण केंद्र उभारण्यात येतंय। या ठिकाणी 124 बिबटे राहतील एवढ्या क्षमतेचं बिबट निवारण केंद्र उभारले जाते। याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचा प्रश्न गंभीर बनला असून या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे। तर या बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर माणिकडोह बिबट निवारण केंद्रात या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि या ठिकाणी सध्या वन विभागाकडून या बिबट्यांच्या निवासासाठी या ठिकाणी कंपार्टमेंट बनवले जात आहेत आणि या ठिकाणी सध्या हे काम युद्ध पातळीवरती सुरू असल्याचे पाहायला मिळते। आपल्यासोबत बोलण्यासाठी जुन्नर वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण सर आहे। सर, कशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि आता किती हेक्टरवरती हे काम सुरू आहे? माणिकडोह बिबट निवारण केंद्राचं जे विस्तारीकरण आहे ते सध्या 12.69 हेक्टर चालू आहे। म्हणजे पूर्वीचं 4.05 हेक्टर आणि आता 12.69 हेक्टर असं जवळपास 16.5 ते 17 हेक्टर हे काम चालू आहे। एका हाफ सर्कल मध्ये 10 बिबटे ठेवले जातात। असे आपले 4 आता लवकरच आपल्याकडे तयार होत आहेत। पण या ठिकाणी एकूण आता किती बिबटे समाविष्ट होतील? जुनं पकडून 4 हेक्टर, आता हे नवीन 12.5 पकडून एकूण किती बसतील? जुनं आणि नवीन हे सगळं मिळून आपल्याला जवळपास 124 ची कॅपॅसिटी होत आहे। आपली 124 बिबट्यांची कॅपॅसिटी म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बिबट निवारण केंद्र राहील। आणि त्यानंतर पण अजून जर कुठे आपल्याला जागा भेटली तर विस्तारीकरणाचा आपल्याला प्रपोजल देण्यास वरिष्ठांकडून तसे आदेश आलेले आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। तर पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील माणिकडोह इथं राज्यातील सर्वात मोठं बिबट निवारण केंद्र उभारले जाते। या ठिकाणी 124 बिबटे राहतील एवढ्या क्षमतेचं बिबट निवारण केंद्र उभारले जाते।